तर नमस्कार सगळ्यांना, मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आहे मकर संक्रांत बघा। तर आमची तयारी चालू आहे पुरणाच्या स्वयंपाकाची। तर पुरण वगैरे शिजून त्याला वाटून वगैरे झाले आमचं आताच। आम्ही काही लय पुरण शिजू घातलं नव्हतं, लय डाळ शिजू घातली नव्हती, कारण पुरणाच्या पोळ्या लय जणांना म्हणजे लय आवडतच नाही त्या। मग आपलं निवदाला तर लागते म्हणून पुरणाचं डाळ शिजू घातली होती आणि पुरण पण वाटून झाले। आता अजून तिळाच्या पण पोळ्या करणार आहोत आणि ह्याच्या पुरणाच्या पण। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आमचा। आज मकर संक्रांतीला मी कशी तयार होणार आहे, काय कशी दिसणार, कुठं जाणार, वौसायला ही आमच्या इथं वस्तीवरच आहे देव, तिथं जाणार आहोत वौसायला। तर बघत राहा। आत्या काय करायला? तर तयारी चालू आहे बघा, दोघी सासू सुनाची। कसं मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझ्याकडून पण तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना, आपल्या परिवाराला, आपल्या युट्यूब फॅमिलीला, युट्यूब फॅमिलीला आमच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बघा। आता असं चांगलं दिसते अहो। होय, मग पांढर पांढर दिसत होतं। तर तिळाच्या पोळ्या, तीळ आणि शेंगदाणं थोडं मिक्स आहे। तिळाचा वास छान येते पोळी तयार झाल्यावर, आणि पुरण पण वाटून थोडं घातलंय, आपलं आवडत नाही कोणाला। तर एवढं पुरण पण आहे। आता करून घ्यायच्या पोळ्या, एळवण्याची आमटी केली, भात झालाय। तर हळूहळू चालू आहे त्या तयारी। परत मी पण खण वगैरे पुजून घेतलं। आता परत थोड्या वेळानं वौसायचं त्याला, म्हणजे सगळं आपली तयारी झाल्यावर, आणि परत बाहेर देवाला वौसायला जायचं। आधी घरातल्या देवाला तुळशीला वौसायचं म्हणले आत्या, आणि परत बाहेरच्या देवाला, बाहेरच्या म्हणजे आपल्या वस्तीवरच्या। तर चला बघत राहा आमचा व्हिडिओ। तर चला, आपला स्वयंपाक वगैरे सगळं कंप्लीट आहे। आता नटाथटाच्या तयारीला लागली बघा। ही अशी साडी घालून घेतली। आता पुढची प्रोसेस चालू, सगळं हेअरस्टाईल वगैरे करायचंय, मेकअप वगैरे। मग बघा योगिता कशी दिसते। दिसायली का नाही भारी? आता मग कशी साधी होती, साडी तर घातलेली होती पण मेकअप वगैरे नव्हता, हेअरस्टाईल नव्हती, तर सगळं ओके मध्ये आहे। आता आपल्याला चुडं घालायचं, तर बाकी सगळं रेडी आहे। चला आपण चुडं घालून घेऊया। झालं चुडं घालून। आता बघा बरं, बांगड्या चुडं घातल्यावर हात कसं एकदम असं सुवासिनी बाई दिसते, छान दिसते, छान दिसते, एक नंबर। एवढ्या बांगड्या मला घालायची सवय नाही, पण म्हणलं आज सक्रातीचं घालावं, छान वाटतं। चांगलं दिसते, चांगलं दिसते, एक नंबर। चला आपण सकाळीच ह्याच्यात वौसून घेतलं होतं बरं का, आपल्या काय म्हणते त्याला खणात। आणि आता आपण देवाला वौसूया, तुळशीला वौसूया, परत निवद पण दाखवूया। चला चला चला। काय तर मनात असतंय का व्यवस्था? नाही हो, तिथं बाहेरला व्यवस्थाना म्हणते ती। होय, काय म्हणते ती माहितीये का? तेव्हा तांदळाने भरते माता, ओशी ते रामाची सीता, रामाचं पाठव सीताबाला नेसवा, ते तांदूळ जलम जोगी वौसा, असं काहीतरी म्हणते। बघा, ववस नाही, खण म्हणते ती, खण म्हणते ती का? त्याला तर आपण सकाळी लावले, पण आता आपण लावूया। ठेवायचं परत वौसून पण घ्या। आता ही वौसा आपल्याला मोठा पाटीत घ्यायचा। देवाचं झालं, तुळशीकडे पण जावं। चला चला, आता वौसायचं तुळशीला। होय, आमची तुळस एकदम छान आले, तर हिरवीगार आले, तर काढतात नाही होय का नाही का? एक नंबर आली, एक नंबर आली तुळस। आता सकाळ पण पाणी टाकलं, पण आता टाकलं।
तुळस लय छान आली ना, एक नंबर. हे तुळशीला पण होते ते खण. आता तेव्हा तांदूळ आणि भक्ती माता औषधी रामाची सीता, रामाचा पाठव सीता घालण्याचा ते तांदूळ गरम जागे असा ते गेलो खाली. झालं की आता. चला आता बायांना पण ओसूया, परत तिथं देव आहे त्याला पण ओसून येऊया. तर झालं बघा ओसून वगैरे, अवतार बघा कसा झाला. तर एवढं आज होतच असते, कपाळ भरत असते आज डेंजरमध्ये. तर ओसून वगैरे झालं. आता ओसल्याशिवाय जेवायचं नसते म्हणून जेवलं नव्हतं. आता जेवण करायला लागले बघा. भात आमटी घेतले पहिला, माझ्या आवडीचा पदार्थ. परत पुरणपोळी आणि हे पण घेतले दूध. तर या जेवायला. चला, मकर संक्रांतीच्या अजून एकदा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता उद्या असणाऱ्या आपल्या घरी किंक्रात म्हणजे काय तर माझं म्हणजे इडं असते, तर मग ती इडं पण घेणार आहे आपल्या घरी. तर पुढं आमचं पुढचं व्हिडिओ पण बघत राहा. तर चला, हे व्हिडिओ हे तर स्टार्ट. बाय बाय.